नाशिकच्या येवल्यातून हजारो मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झालेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झालेत। या मोर्चात सहभाग घेण्यासाठी मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेत। येवल्याचे येडपड आमच्या नादी लागू नको असं म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांचं नाव न घेता हल्लाबोल केला। एकदा आरक्षण मिळवू द्या, मग त्यांच्यात किती मस्ती आहे ते बघतोच, तसंच जातीच्या वाटेला जो जाईल त्याचा उभा कार्यक्रमच करायचा असा इशाराही जरांगेंनी दिला। जरांगे पाटलांच्या भव्य मोर्चाचे ड्रोन दृश्य झी24 तासवर तुम्ही पाहू शकत आहात। लाखो मराठा बांधवांसह जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। शिक्रापूर जवळ जरांगेंच्या मोर्चाचं रूप नेमकं कसं होतं हे ड्रोनच्या माध्यमातून पाहता येईल। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। गुवाहाटीत न्याय यात्रेदरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। शहरात प्रवेश नाकारल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला। दरम्यान गर्दीला भडकावल्याचा आरोप करत राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिलाय। कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांना 14 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले, त्यामुळे तुर्तास पेडणेकरांवरील अटकेची टांगती तलवार टळली आहे। ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाला आमदार नितेश राणेंनी जोरदार धक्का दिला। ठाकरे गटाचे वैभववाडीतील आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। राणेंच्या कणकवलीतल्या ओम गणेश निवासांनी पक्षप्रवेश करण्यात आला। आमदार नितेश राणेंनी प्रवेशकर्त्यांचं स्वागत केलं। कल्याणमधील भगवा तलाव परिसरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी स्मारकाला आदरांजली वाहण्यासाठी शेकडो शिवसैनिक जमा झाले होते। जयंतीनिमित्त कलाकारांनी बाळासाहेबांचं लाईव्ह पेंटिंगही साकारलं, तसंच या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं।